नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण 2017 जो UPSCचा जो पेपर आहे त्याच्यातलं सगळ्यात शेवटचं सेगमेंट ते म्हणजे काय की काही आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, ज्या करंटमधून त्यावेळेस विचारल्या गेल्या होत्या आणि त्याच्याबरोबरच काही स्कीम्स आहेत की ज्या विचारल्या गेल्या होत्या। तर त्या स्कीम्स आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन याच्याशी रिलेटेड करंट आस्पेक्ट जो आहे की जो आजही आपल्याला महत्त्वाचा आहे आणि विचारला जाऊ शकतो, त्या प्रश्नांची उत्तर आणि त्याचा ॲनालिसिस बघणार आहोत। तर हा ए सेट आहे। तर बघूयात 2017मधले करंटशी रिलेटेड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आणि स्कीम्स। आता 3 नंबरचा प्रश्न बघा, रिकग्नायझेशन ऑफ प्रायोर लर्निंग स्कीम। आता हे प्रायोर लर्निंग स्कीम जी आहे, समटाईम मेन्शन इन न्यूज, ही कशाशी संबंधित आहे? तर ही जी होती ही कन्स्ट्रक्शन वर्करसाठीची स्कीम होती की सर्टिफाईंग द स्किल ॲक्वायर्ड बाय कन्स्ट्रक्शन वर्कर्स थ्रू ट्रॅडिशनल चॅनल्स। म्हणजे जे कन्स्ट्रक्शन वर्कर्स आहेत आपल्याकडं की त्यांच्याकडं जे स्किल आहे त्याचं सर्टिफिकेशन करणं, यासंबंधीची ही स्कीम होती। आणि हा करंटमधून त्यावेळेस आलेला प्रश्न किंवा त्या स्कीम्स, एक प्रश्न पडतो बऱ्याच विद्यार्थ्यांना की ज्या स्कीम्स असतात त्या स्कीम्स कुठून आपण अभ्यासल्या पाहिजेत किंवा कोणत्या अभ्यासल्या पाहिजेत। आता बघा 2014 नंतर गव्हर्नमेंट चेंज झालं किंवा त्याच्यानंतरची जी काही पॉलिसी आहे, स्कीमची नावं बदललीत किंवा नव्याने काही स्कीम्स आल्या, तर किमान 2019 ते 2020 या कालखंडातल्या ज्या स्कीम्स आहेत त्या तुमच्या परफेक्ट पाहिजेत। तर आणि बजेट इकॉनॉमिक सर्वे जरा नीट बघा की ज्याच्यामधून स्कीम्स डायरेक्टली विचारल्या जातात। सो प्रायोर लर्निंग स्कीम जे आहे कन्स्ट्रक्शन वर्करसाठीचं आहे, तर हे एक लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पुढचे प्रश्न बघूयात। आता एक सरळ प्रश्न होता त्यावेळेस, डिजिटल सिंगल मार्केट स्ट्रॅटेजी, आणि हे आताही आपल्याला विचारलं जाऊ शकतं। हे कशाशी संबंधित आहे? एशियान, ब्रिक्स, युरोपियन युनियन, G20। तर ऑब्वियसली डिजिटल सिंगल मार्केट स्ट्रॅटेजी जी आहे तर ते युरोपियन युनियनशी संबंधित आहे। म्हणजे आता तुम्ही जर एक सिम्पली या गोष्टीचा विचार करायला घेतलं की एशियनमधले सदस्य किंवा ब्रिक्सचे सदस्य, G20, त्यांच्यामध्ये बरेचसे मतभेद तुम्हाला मोस्ट प्रॉब्ली दिसतात। त्याच्यामधून सिंगल मार्केट स्ट्रॅटेजी वर्क होणं हे त्यातल्या त्यात तितकं अपेक्षित नाही आहे। सो युरोपियन युनियन जे आहे हे याचा आन्सर आहे। बघूयात पुढचा प्रश्न। स्कीम होती बघा एक नॅशनल न्यूट्रिशन मिशन, त्याच्या संबंधीचा हा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 23। आणि याच्यामध्ये 4 स्टेटमेंट आहेत, याच्यातले योग्य कुठले ते आपल्याला बघायचे आहेत। टू क्रिएट अवेअरनेस रिलेटिंग टू माल न्यूट्रिशन अमॉंग द प्रेग्नंट वुमन अँड लॅक्टेटिंग मदर्स, नॅशनल न्यूट्रिशन मिशन। हे नॅशनल न्यूट्रिशन मिशन जे आहे ते जानेवारी 2014मध्ये आलेलं आहे। आणि पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे की अवेअरनेस आणि त्या सगळ्या गोष्टी है ना, प्रेग्नंट वुमेन लॅक्टेटिंग मदरच्या बाबतीत। टू रिड्यूस इन्सिडंट ऑफ ॲनिमिया अमॉंग यंग चिल्ड्रन, अडल्टसंट गर्ल्स अँड वुमन, तर हेही बरोबर आहे। तिसरं जे स्टेटमेंट आहे, टू प्रमोट द कन्झम्पशन ऑफ मिलेट्स, कोर्स सिरियल्स अँड अनपॉलिश राईस, है ना, तर काही एक संबंध येत नाही ह्या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये। तर हे जे एकंदरच हे होतं म्हणजे की याच्यामध्ये कन्झम्पशन ऑफ मिलेट, कोर्स मिल्स, अनपॉलिश राईस, ॲक्च्युली हे जे मिशन आहे याच्यामध्ये एक आहे की मल्टी सेक्टोरल न्यूट्रिशन प्रोग्राम होता हा। आणि याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की IECमध्ये काय आहे की इन्फॉर्मेशन, एज्युकेशन अँड कम्युनिकेशन, मग बॅलन्स न्यूट्रिशनबद्दल सांगणं, मग त्यातल्या त्यात मॅटर्नल अँड चाइल्ड न्यूट्रिशनवर काम करणं, आणि चिल्ड्रन, ॲडोलसंट गर्ल्स आणि वुमन, तर असं टिपिकल तिच्यात नाही आहे। त्याच्यामुळे 3 नंबरचं स्टेटमेंट चुकीचं आहे। टू प्रमोट कन्झम्पशन ऑफ पोल्ट्री एग्स, तर त्याचाही काही एक संबंध इथं नाही। त्याच्यामुळे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहे। त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे ते फक्त 1 आणि 2 आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात। सोलर एनर्जी शिकवत असताना मी ही टर्म तुम्हाला एकदा सांगितली होती मागे, डोमेस्टिक कंटेंट रिक्वायरमेंट। आता डोमेस्टिक कंटेंट रिक्वायरमेंट ही कशा संबंधीची न्यूज आहे असं UPSCने विचारलं आहे। तर ही सोलर पॉवर डेव्हलपमेंट संबंधीची आहे की डेव्हलपिंग सोलर पॉवर प्रोडक्शन इन अवर कंट्री, आपल्या देशामध्ये सौर ऊर्जाचा विकास आणि त्याचं उत्पादन वाढावं त्याच्यासाठी डोमेस्टिक कंटेंट रिक्वायरमेंट याच्याशी संबंधित आहे। असे प्रश्न जे आहेत तर ह्या ज्या गोष्टी आहेत इकॉनॉमिक सर्वेमध्ये किंवा बजेटमध्ये किंवा रेग्युलर न्यूजमध्येही असतात अशा टर्म्स, त्या तुम्ही बघितल्या पाहिजेत। त्याच्यानंतर आता हा एक प्रश्न आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन किंवा त्या इंटरनॅशनल ज्या काही वेगवेगळ्या समिट होत असतात, द न्यूक्लिअर सिक्युरिटी समिट आर पिरियडिकली हेल्ड अंडर एजेस ऑफ युनायटेड नेशन, तर हे चुकीचं आहे। न्यूक्लिअर सिक्युरिटी समिट हा जो उपक्रम आहे तो USAचा आहे, म्हणजे अमेरिकेचा आहे। द इंटरनॅशनल पॅनल ऑन फिसाईल मटेरियल इज अन ऑर्गन ऑफ इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी, तर याचा काही संबंध नाही, ही एक इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन आहे, तर ते एक लक्षात ठेवा। त्याच्यामुळे हा जो एक मुद्दा आहे इथला हा क्लिअर होतो। तर दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते चुकीचे आहेत। पुढचा प्रश्न बघूयात।
पुढचा जो प्रश्न आहे आपला तो क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया QCI या संबंधीचा आहे. आता क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया जर कन्सेप्ट माहीत असली तर आपले हे दोन्ही प्रश्न सुटतात आणि त्यावेळेस ते न्यूजमध्येही होतं आणि हे आताही आपल्यासाठी गरजेचं आहे. क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि इंडियन इंडस्ट्री यांच्याद्वारे स्थापन झालेलं आहे जॉईंटली. आणि याचे जे चेअरमन असतात त्याची अपॉइंटमेंट जे आहे ते प्राईम मिनिस्टर करतात, है ना, की रिकमेंडेशन ऑफ इंडस्ट्री टू गव्हर्नमेंट. तर त्या सगळ्या याच्यामध्ये दोन्ही स्टेटमेंट हे योग्य आहेत. त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे तर ते A आणि B असं दोघी आहे. पुढचा प्रश्न बघूयात. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला एक एशिया पॅसिफिक मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स संबंधीचा प्रश्न आहे. हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट APMCHUD. आता याचं फर्स्ट जे काही समिट झालं होतं हेल्ड इन इंडिया इन 2006 ऑन द थीम ऑफ इमर्जिंग अर्बन फॉर्म्स पॉलिसी रिस्पॉन्सेस. आता याच्यामध्ये जे आहे की पहिलं जे झालेलं आहे तर ती जी सगळी थीम होती तर ती थीम काय होती, विजन फॉर सस्टेनेबल अर्बनायझेशन इन एशिया पॅसिफिक बाय 2020 अशी होती. त्याच्यामुळे हे जे आहे की हे चुकीचं आहे स्टेटमेंट. दुसरी महत्त्वाची गोष्ट या सगळ्या याच्यामध्ये येते की इंडिया होस्ट ऑल ॲन्युअल. आता बघा ऑल म्हटलं सगळ्याचे सगळे इंडिया कसं होस्ट करणार, है ना. त्याच्यामुळे दुसरं जे स्टेटमेंट आहे ही बायनियल कॉन्फरन्स आहे आणि ॲन्युअल नाही. तो पण एक मुद्दा आहे. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्या. बायनियल आहे त्याच्यामुळे ॲन्युअलचा इथं संबंध येत नाही. म्हणजे तुम्ही हेही बघितलं पाहिजे, एखादी ऑर्गनायझेशन एखादी परिषद ती दरवर्षी होते, 2 वर्षांनी होते. तर ह्या सगळ्या मग गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तर ते एक आपण थोडं लक्षात घेतलं पाहिजे. तर हेही स्टेटमेंट चुकीचं आहे आणि याच्यामध्ये एशिया पॅसिफिक रिजनचा विचार आहे तर तो इथं दिसत नाही. दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते चुकीचे आहेत. एकंदर तुमचं एक काम आहे की UPSC प्रिलिम्सला सामोरं जाताना इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ज्या न्यूजमध्ये आहेत किंवा जे इंटरनॅशनल समिट झालेले आहेत ते तुम्ही नीट करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग मोस्ट लाईकली कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इम्प्लिमेंटिंग युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPI. तर UPI जे आहे ते कशाशी संबंधित आहे तर ते मोबाईल वॅलेट्ससाठी आहे, है ना, की मोबाईल वॅलेट्स विल नॉट बी नेसेसरी फॉर ऑनलाईन पेमेंट्स. तर UPI त्या याच्यासाठी आहे की, है ना, त्याच्यातून तुम्ही डायरेक्टली UPI पेमेंट करू शकता, मनी ट्रान्सफर 2 बँकेच्या याच्यामध्ये. आणि याच्याकरता तुम्हाला जे आहे ते स्मार्टफोनच्या वापरातून तुम्ही या गोष्टी करू शकता. तर हा एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे. डिजिटल करन्सी रिप्लेस करणार फिजिकलला वगैरे, है ना. FDI फ्लो ड्रॅस्टिकली इन्क्रीज होईल. बघा आता हे स्टेटमेंट्स कुठून येतात. आपण एक GSTचा प्रश्न बघितला होता, तिच्यामध्येही असं म्हटलं होतं की, है ना, GST इनफ्लो होणार. तर ह्या गोष्टी वर्क होत नाही किंवा डायरेक्ट ट्रान्सफर ऑफ सबसिडीज, है ना. तर हे जे खालचे आहेत तर ते लॉजिकल पण नाही आहे जे तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते A आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात. पुढचा प्रश्न जो आहे तो ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी संबंधीचा. आता ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी म्हटल्याबरोबर आपल्याला वर्ल्ड बँक आठवली पाहिजे. इथं एशियान आहे, त्याच्यानंतर इकडं OECD आहे, त्याच्यानंतर चौथ्या याच्यामध्ये अक्टॅड आहे, है ना. अक्टॅड आपण सकाळी बघितलं होतं आजच्या याच्यात. अक्टॅड एक रिपोर्ट देतो बघा, वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट, है ना. तर हे आज न्यूजमध्ये होतं, लोकसत्ताच्या आर्टिकलमध्ये याचा उल्लेख होता. तर अक्टॅड वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्टसाठी लक्षात ठेवा MCQ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की वर्ल्ड बँकेचं इनिशिएटिव्ह आहे ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी. तर ते एक लक्षात ठेवा. सो याचं जे उत्तर आहे ते 56चं उत्तर आहे B. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. हा एक प्रश्न आपला थोडा जॉग्रफीमधला आय थिंक राहिला होता म्हणून मी याला इकडं कव्हर केलं आहे. एक आणि जुना मागचा जो प्रश्न आपण बघितला त्याच्यात बघा तुम्हाला तिच्यामध्ये काय होतं याच्यापेक्षा किती सुपरफिशियल UPSC विचारते त्याचं एक्झाम्पल होतं की म्हणजे ग्लोबल जी इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी तर कुणाचं इनिशिएटिव्ह एवढं जरी माहीत असलं तरी उत्तर येतं. म्हणजे एशियन आहे, त्याच्यानंतर OECD, अनॅक्टेड आणि वर्ल्ड बँक आहे. तर हेही एक UPSCचं थोडं लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला खूप डिटेलमध्ये नाही पण सुपरफिशियल तरी बेसिक गोष्टी तरी त्यात माहीत असल्या तर तिच्यातूनही गोष्टी वर्क होतात. आता तुम्हाला इंडियन ओशन डायपोलबद्दल हा प्रश्न विचारला आहे. तुम्ही जर खाली बघितलं की इंडियाच्या मॉन्सूनशी रिलेटेड जे काही गोष्टी आहेत. IOD फिनॉमिना इज कॅरेक्टराइज बाय द डिफरन्स इन सी सरफेस टेम्परेचर बिटवीन ट्रॉपिकल वेस्टर्न इंडियन ओशन अँड ट्रॉपिकल वेस्टर्न पॅसिफिक ओशन. आता बघा ॲक्च्युली इंडियन ओशन डायपोल ही इंडियन ओशनशी संबंधित संकल्पना, इथं पॅसिफिक ओशन नाव टाकलं हे चुकीचं आहे. तर ती एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि IOD इन्फ्लुएन्स इन अल निनो इम्पॅक्ट ऑन मॉन्सून, तर ती एक गोष्ट आहे. पण एक गोष्ट याच्यात तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की एकंदरीतच म्हणजे जस्ट वाचताना इथं ओशन चेंज करून टाकला आहे. तर तशा बेसिक गोष्टी आपण थोड्या लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन की
इंडियन ओशन नेव्हल सिम्पोयम. तर आता हे IONS याच्यावर सेपरेट लेक्चर एक आपलं आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि याचं जे इनॉग्रल झालं होतं इंडियामध्ये 2015 अंडर चेअरमनशिप ऑफ इंडियन नेव्ही, ते 2015 नाही, त्याच्या आधी झालेलं आहे. 2008मध्ये हे झालेलं आहे. आणि IONS व्हॉलंटरी इनिशिएटिव्ह आहे दॅट सिक्स टू इन्क्रीज मेरिटाईन कॉपरेशन अमॉंग द व्हेरियस लिटोरल स्टेट्स ऑफ इंडियन ओशन ओरिजिन. तर दुसरं बरोबर आहे ना, की कॉपरेशन आणि त्या सगळ्या गोष्टी या सगळ्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर सॉईल हेल्थ कार्ड स्कीम जी आहे त्याच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे. एक्सपांडिंग द कल्टिवेबल एरिया अंडर इरिगेशन. बघा आता नावातच आहे सॉईल हेल्थ, हे कशा संबंधी आहे? सॉईलच्या हेल्थ संबंधी आहे. आणि त्यातल्या त्यात हे कशा संबंधी आहे? फर्टिलायझर म्हणजे खतांचा योग्य वापर होतोय की नाही त्या गोष्टी. दुसरं जे आहे याच्यामध्ये दिलेलं की लोन्स जे आहेत सॉईल क्वालिटी ग्रांटेड फार्मर्स ऑन द बेसिस ऑफ सॉईल क्वालिटी, तर असं काही नसतं बघा. सॉईलची क्वालिटी आणि मग त्याच्यावर लोन है ना. त्याच्यानंतर तिसरं जे आपलं आहे की म्हणजे 2 तर तुम्ही कट केला ना तर 2-3 ठिकाणी आहे, असं पण तुमचं उत्तर 3 येऊनच जातं. चेकिंग द ओव्हर यूज ऑफ फर्टिलायझर्स इन फार्मलँड मोठ्या प्रमाणावर जे होतं. सॉईल हेल्थ कार्ड 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत, अशाही आपण स्कीम कवर केल्या आहेत लेक्चरमध्ये की ज्यांना 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्याही स्कीम तुम्ही नीट करणं अपेक्षित आहे. ओके, तर पुढचा प्रश्न बघूयात. 82 नंबरचा प्रश्न बघा. ब्रॉड बेस्ड ट्रेड इन्व्हेस्टमेंट ॲग्रीमेंट म्हणजे BTIA. आता हे जे BTIA आहे तर हे कशाशी संबंधित आहे? तर ऑब्वियसली हे युरोपियन युनियनशी संबंधित आहे. आपण एडिटोरियल डिस्कस करताना मी तुम्हाला कितीतरी वेळा ही गोष्ट दाखवली, ही रेग्युलर न्यूजमध्ये असते. तर ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट ॲग्रीमेंट, आता तुम्ही तसंही बघायला गेलं तर हे शांघाई किंवा OECD किंवा गल्फ कॉर्पोरेशन याच्यापेक्षा ट्रेड युनियन युरोपियन युनियनचा एक महत्त्वाचा हे असतो. आणि युरोपियन युनियन बघा, याच्यावर सलग तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत. आधीचा जो सिंगल मार्केट इकॉनॉमीचा आहे हा आहे. तर युरोपियन युनियन महत्त्वाची आहे, तर ते थोडं तुम्ही बघणं गरजेचं आहे ना. आता परत प्रश्न विचारले जाऊ शकतात ब्रेक्झिटमुळे, तर ती एक बाब थोडी लक्षात ठेवा. बघूयात पुढचा प्रश्न. विद्यांजली योजना, आता ही स्कीम आहे टू एबल द फेमस फॉरेन एज्युकेशन इन्स्टिट्यूट टू ओपन देअर कॅम्पसेस इन इंडिया. आता बघा हे नाही आहे विद्यांजली, पण हा जो मुद्दा आहे की फॉरेन एज्युकेशनल इन्स्टिट्यूटनी भारतात कॅम्पस ओपन करणं, हे आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020मध्ये सांगितलेलं आहे. फॉरेन एज्युकेशन इन्स्टिट्यूट जे आहेत त्या भारतात कॅम्पस उघडू शकतात. टू इन्क्रीज द क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइडेड इन गव्हर्नमेंट स्कूल्स बाय टेकिंग हेल्प फ्रॉम प्रायव्हेट सेक्टर अँड कम्युनिटी. तर हा याचा महत्त्वाचा उद्देश होता विद्यांजलीचा. आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये जे प्रायव्हेट कम्युनिटी तिच्यातून लोक व्हॉलंटरी बेसिसवर शिकू शकतात. टू एनकरेज व्हॉलंटरी मॉनिटरी कॉन्ट्रीब्युशन्स फ्रॉम फॉरेन इंडिव्हिज्युअल अँड ऑर्गनायझेशन सो दॅट इम्प्रूव्ह इन्फ्रास्ट्रक्चर. नाही, हे क्वालिटी ऑफ एज्युकेशनशी रिलेटेड आहे, इन्फ्रास्ट्रक्चरची याचा डायरेक्ट संबंध नाही आहे. तर शिकवणं आणि बाहेरून लोक येऊन शिकवतील. सो याचं उत्तर जे आहे ते 2 आहे, विद्यांजली स्कीम. सो उत्तर 1 आहे. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज द एम ऑफ प्रोग्राम उन्नत भारत अभियान. उन्नत भारत अभियान जे आहे की ज्या काही हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट किंवा हायर इन्स्टिट्यूट आहेत भारतातल्या एज्युकेशन संबंधित, त्यांनी लोकल कम्युनिटीजसाठी काहीतरी करणं. तर त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते आहे दुसरं, कनेक्टिंग इन्स्टिट्यूशन ऑफ हायर एज्युकेशन विथ द लोकल कम्युनिटीज ॲड्रेस द डेव्हलपमेंट चॅलेंज थ्रू द ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. तंत्रज्ञानाचा वापर करून तिथं विकास घडवून आणणं. तर हे डायरेक्टली स्कीम्स आहेत बघा, कितीतरी स्कीम्सवर प्रश्न आहेत आणि ते दरवर्षी विचारले जातात. त्याच्यामुळे स्कीम्स चांगल्या करून ठेवा, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन चांगल्या करून ठेवा. आणि अशाच पद्धतीने आपण महत्त्वाचे जे पेपर्स आहेत आता 2018-19 बघूयात. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.